महालक्ष्मी नमः। ओम शांती। आज आहे पहिला गुरुवार. गुरुवार करण्यामागे खूप कथा आहेत. काय आहे मी एकच समजते की मनोभावे एक देवाची पूजा करणं. मस्त घरात काही अशी पूजा वगैरे केली, आरती पूजा नैवेद्य, त्याने अगदी मनाला शांत मस्त वाटतं. बस मी हेच समजून सगळ्या पूजा करते. छान वाटतं, घर आनंदी असतं, आपण आनंदी असतो, घरात चांगले वेव्स होतात, म्हणजे चांगले निगेटिव्हिटी जाते, पॉझिटिव्हिटी येते. असं सगळं म्हणजे ओव्हरऑल खूप छान वाटतं, मस्त वाटतं. चला आपण सगळी आपली पूजा बघूया. मार्गशीर्षमधला पहिला गुरुवार. आधी देवाची पूजा करून घेतली, नंतर स्वस्तिक काढून त्याच्यावरती कपडा, काही पाठ ठेवा, काही ठेवा. त्याच्यावरती मग कलश ठेवायचा. कलशात सुपारी, पैसा, दुर्वा घालायच्या. वरती 4-5 झाडांच्या डाहळ्या, आंब्याचं पानं असं सगळं घालून त्याच्यावरती नारळ ठेवायचा. तांब्याला 5 बोटं हळदी कुंकवाची लावायची आणि छान त्याला देवी समजून छान नथ घालायची. गळ्यात मंगळसूत्र घालायचं, वेणी घालायची. अशी सगळी सागर संगीत पूजा करायची. अशी सगळी. आज काय झालं, आज पहिलाच गुरुवार माझ्या सुनेने पकडला. म्हणजे म्हणायला लागली मीही गुरुवार करते. मी तिला म्हटलं होतं माझ्यानंतर झेपलं तर करा, नाही तर काही करायची गरज नाही. तर तिला आजपासूनच आणि आणायचं आहे. आज तिला सुट्टीही होती. तर म्हणे आई मी पहिलं आजपासून मी गुरुवार करते. म्हटलं ठीक आहे, मग तूच पूजा कर. सगळं तिच्याकडून म्हणजे मी सांगून सगळं तिने पूजा वगैरे केली आहे, उपवास धरला आहे. तर आजपासून तिची सुरुवात झालेली आहे. जवळजवळ तिच्या लग्नाला 9 वर्ष झाली. माझ्या लग्नाला 2 वर्ष झाली आणि मी ही पूजा चालू केली. आज 40 वर्ष माझ्या लग्नाला झाली. म्हणजे तुम्ही समजा 38 वर्ष मी गुरुवार करते. जोपर्यंत झेपतंय तोपर्यंत करायचं. इकडे पूजा चालू आहे. सकाळच्या लोकांचं नाश्त्याचे पोहे केले, आम्हाला बटाटे उकडत लावले उपवासासाठी. इकडे सकाळी मेथीची भाजी या लोकांना. नंतर तिकडे आपली संध्याकाळी मिक्स भाजीची तयारी पण चालू केली आहे. म्हणजे अर्धी तयारी करून ठेवायची, संध्याकाळी फोडण्या द्यायच्या. ही बघा, ही शिमला मिरची आहे, टोमॅटो नाही. लाल कलरची शिमला मिरची घेतली आहे. आपली मिक्स भाजी, तुम्हाला मिक्स भाजी खूप छान होते. हे खोबरं आणि काजू आहे, ह्याचा मसाला करते दही घालून. हे आपले मिक्स भाजीचा हा मसाला आहे तुम्हाला. आणि हे आपलं उपवासाचं मी दूध घेतलं आहे मी कपभर आणि पुरी आणि भाजी केली आहे. पुरी भाजीची रेसिपी पण मी टाकलेली आहे, उपवासाची पुरी भाजी. तेही तुम्हाला हवं तर लिंकमध्ये देते, बघा. सुनबाई वाचायला बसल्यात. अशी सागर संगीत आपली अगदी पूजा झाली मस्तपैकी. आता आपण हळूहळू संध्याकाळच्या जेवणाला लागायचं. संध्याकाळचं जेवण पूजा, प्रत्येक पूजा बघा अगदी म्हणजे कुठलंही मी आपल्या दिवाळीत लक्ष्मीचं मांडते, गुरुवारची पूजा, आपले गणपतीची पूजा, गौरी येते. सगळ्या पूजा प्रत्येक देवाच्या, कुठलीही देवी असो, कुठलाही देव असो, मनोभावे पूजा करणं महत्त्वाचं, बाकी काही नाही. देव मग पूजा करतो, एवढ्या पूजा करतो, मग का देव पावत का नाही, काही नाही. देव म्हणजे जवळजवळ आपणच. आपण जो विचार करू, आपण जे वागू, ते आपल्याला रिटर्न मिळणार, एवढंच आहे, बाकी काही नाही. त्यामुळे आपण पूजा केली म्हणून देवाने काही दिलं नाही असं नाही. एवढ्याशा पूजेला त्यांनी काय त्याचं होतं आहे. असे किती मोठे मोठे मंत्र आणि पूजा करणारी लोक पडलेत. आता ही आपली मिक्स भाजी, छान पनीर, सगळ्या फ्लावर, वाटाणा, गाजर अशी, आणि ह्या गाजराचा हलवा नैवेद्यासाठी चालू आहे. असं सगळं आपल्या इकडे नैवेद्य चालू आहे. तर हळूहळू तिकडे मी संध्याकाळची पूजा करून आपण आरती करून घेऊया. आपली आता आरतीची तयारी करून घेऊया. हे बघा, स्वामी समर्थ छान असे माझ्या दिव्याची राखण करतात. त्यांना दिव्याच्या ह्याच्यातच सागर मंथन पै गेले, त्यामागे अवचित हळ सापडले, कृपा सुफल प्राशन केले,
असा नैवेद्य दाखवला. कशी वाटली माझी पूजा? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.